नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय ऊसाची जात कोणती आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. तर मित्रांनो, ऊसांच्या जाती भरपूर आहे. 86-032 आहे, 265 आहे, आणखीन भरपूर जाती आहेत. पण मित्रांनो, या सगळ्यांचा बाप जर म्हटलं तर 265 ही जात आहे. कारण आम्ही मित्रांनो सर्व जातीच्या ऊस लावून पाहिलेला आहे, परंतु 265 या जातीसारखा व्हरायटीच नाही आहे. कारण कसं तर मित्रांनो, 86-032 असेल किंवा अन्य कोणत्या व्हरायटी असेल, त्याच्यामध्ये जास्त उत्पादन देणारी जी जात असेल तर मित्रांनो ती आहे 265. कशी जमीन असू द्या तुमची, त्याच्यामध्ये 100% चांगल्या प्रकारचं उत्पादन मिळवून देणारी जात म्हणजे 265. आम्ही याच्या अगोदर मित्रांनो 86-032 लावला होता. तर मित्रांनो 86-32-0 ही जात हलक्या जमिनीमध्ये बिलकुलसुद्धा चालत नाही. ती लवकर रोगाला बळी पडते आणि पाहिजे तसं तिच्यापासून उत्पादन मिळत नाही. पण मित्रांनो 265 ही अशी जात आहे की एकरी 150 ते 200 टन उत्पादन आमच्या इकडे शेतकरी काढतात. अशी जबरदस्त मित्रांनो 265 ही जात आहे. फुटव्यांची संख्या जर पाहिली तर भरपूर फुटव्यांची संख्या आहे. आणि ऊसाची जाडी, कांड्यांची लांबी सगळ्या ऊसांपेक्षा एक नंबरची व्हरायटी म्हणून आम्ही पसंत देतो ती 265लाच. कारण 86-32-0 आम्ही केला होता मित्रांनो, पण काय होतं, पहिल्या वेळेस चालतो तो, पण खोडव्याला बिलकुलसुद्धा चालत नाही. आणि जमीन जर हलकी असेल, पाण्याचा जर शॉर्ट बसला तर अजिबातसुद्धा ही व्हरायटी चालत नाही. त्याच्यामुळे सगळ्यांचा बाप 265. बघू शकता आता जबरदस्त फुटवे आहेत आणि एक नंबरमध्ये सर्व प्लॉट आहेत. बघू शकता फुटवे अगदी जबरदस्त. आणि मित्रांनो घाईघाई ही व्हरायटीला उन्नी वगैरे लागत नाही, हुमणी वगैरे लागत नाही. तसं 86-32-0 लगेच हुमणी लागते, लगेच पिवळा पडतो आणि याच्या इतकी वाढ होत नाही. पण एक गोष्ट आहे, साखर उतारामध्ये जरी हा कमी असला तर मित्रांनो टनेज मात्र याचं भरपूर आहे. त्याच्यामुळे 86-32-0ला 265 आमच्या मते तरी आवरत नाही टनेजच्या बाबतीत. त्यासाठी मित्रांनो कोणत्याही प्रकारची जमीन असू द्या, पण 265 हा एकच नंबर येतो. त्याच्यामध्ये सरीमधील तुम्ही अंतर योग्य ठेवलं, खत व्यवस्थापन जर योग्य केलं तर खूप चांगल्या प्रकारचं मित्रांनो उत्पादन या 265 या जातीपासून मिळतं. बघू शकता खूप चांगल्या प्रकारचे फुटवे आलेले आहेत. आता याच्यामध्ये आम्ही ज्या 2-3 आळवण्या आहेत त्या आळवण्या पण केलेल्या आहेत. एवढंच नव्हे तर जे खताचे डोस असतात ते डोस पण दिलेले आहेत. ते कोणते डोस दिले, कोणत्या आळवण्या केल्या त्याच्या संदर्भातला आपण सगळी माहिती चॅनलवरती टाकलेली आहे, ती पण आपण नक्की बघू शकता. पण अफाट फुटवा या जातीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे याचा फुटवा खूप जबरदस्त असतो. त्यामुळे एकरी ऊसाची संख्या खूप मोठी असते आणि ऊसाची पेरं लांब असतात आणि कांडी जाड असते, ज्यामुळे टनेज मोठे वाढत होते, टनेजमध्ये मोठी वाढ होते.
खोडव्यासाठी तर हा उत्तम आहे. एकदा लागवड केल्यानंतर तिचे खोडवे आणि तिडवे देखील तितक्याच जोमदार येतात. इतर जातींच्या तुलनेत जास्त काळ टिकतो तो म्हणजे 265. मित्रांनो, 4-4, 5-5 वर्ष आम्ही ह्या खोडव्या ऊसाचं उत्पादन घेतलेलं आहे 265च्या. आणि कितीही प्रतिकूल परिस्थितीत तग धरते. कमी पाऊस किंवा जमिनीचा हलका दर्जा असला तरीही 265 इतर जातींच्या तुलनेत चांगले उत्पादन देते. आणि साखराचा उतारा हे इतर साखरांच्या पेक्षा कमी आहे, परंतु टनेज जास्त असल्यामुळे शेतकऱ्यांना हा सहज परवडतो. आणि आज आमच्याकडं जवळजवळ 100% लोक हे 265 या जातीकडे वळाले आहेत. तर आता काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या मी सांगतो. आता काही गोष्टी अशा आहेत, जरी ही जात उत्कृष्ट असली तरी गेल्या काही वर्षात या जातीवर तांबेरा आणि काही ठिकाणी मोगरा रोगाचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे. त्यामुळे बेणे निवडताना ते बेणे चांगल्या क्वालिटीचे असावे. कारण काय होतं, बेणं जर चांगलं जर नसेल, रोगाचं जर असेल, तर त्याच्यामुळे मित्रांनो त्याच्यावरती परिणाम होऊ शकतो. त्याच्यामुळे ही 265 व्हरायटी आज तरी आमच्या मते सर्व ऊसांचा बाप आहे. त्याच्यामध्ये मग 86-032 आहे, परंतु 265 इतका चालत नाही तो. आणि जरी याला तोडायला लेट झालं 86-32-0ला, तर सहसा मित्रांनो त्याला प्रॉब्लेम पण काही येत नाही. तसं बाकीच्या ऊसांचं नाही. बाकीच्या ऊसांना 86-032 जर ऊस पडला तर मित्रांनो त्याला खूप कीड लागते. एवढंच नव्हे तर मुळं त्याची खोडापासून वाळून जातात. अशा खूप आमच्या इथं याच्या समस्या आलेल्या आहेत 265ला. त्याच्यामुळे आमच्या इकडं जास्त करून 86-032 ह्याच ऊसाला जास्त प्राधान्य दिलेलं आहे. तर कसा वाटतोय आमचा प्लॉट नक्की एक कमेंट करून सांगायचं आहे. आपण कुठून पाहताय ते पण सांगा. आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि याच्या पाठीमागे खूप छान सुंदर माहितीचे व्हिडिओ टाकलेत. ते म्हणजे ऊसाची आळवणी करणे, ऊसाला स्लरी सोडणे, पहिला डोस, दुसरा डोस कोणता द्यावा, ह्या खूप सगळ्या गोष्टी आपण व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत आणि त्या पद्धतीचे व्हिडिओ बनवलेले आहेत. तर आपण नवीन पाहत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला बाकीचे व्हिडिओसुद्धा पाहायला मिळतील. तर मित्रांनो 265 ही ऊसाची जात 30-30, 35-35 कांड्यापर्यंत हा उंचीला वाढतो. आणि एवढंच नव्हे तर त्याची जाडीसुद्धा खूप वाढते. त्याच्यामुळे उत्पादन अधिक टनेज मिळण्यासाठी 265 ही जात खूपच चांगली आहे. रोगांना बळी पडत नाही. त्याच्यामुळेच आम्ही म्हणतो की सगळ्या ऊसांचा बाप.